रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी निलेश पाटील, तालुका करमाळा. तर आज आपण मुक्काम पोस्ट जेऊर, तालुका करमाळा, गणेश कोंडलकर यांच्या कलिंगडचा 2 एकराचा प्लॉट आहे. या प्लॉटवरती आपण आज आलेलो आहोत. तर आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि या प्लॉटविषयी अनुभव त्यांना विचारू आपण. नमस्कार. हां नमस्कार, माझं नाव गणेश कोंडलकर, राहणार जेऊर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ह्या प्लॉटला किती दिवस झाले आपल्या? ह्या प्लॉटला आता 56 दिवस झालेत आहे. आता साईज कशी झाली काय? आता साईज व्यवस्थित आहे आणि सेटिंग किती झालं आहे आपलं? सेटिंग भरपूर झालं आहे. सेटिंग म्हणजे भरपूर चांगलं सेटिंग झालं आहे, चांगल्या प्रमाणात. तर शेतकरी मित्रांनो, या प्लॉटला आपण सुरुवातीपासून रामा ॲग्रोटेकचे सर्व प्रोडक्ट दिलेले आहेत. तर या प्लॉटला आपण सर्वप्रथम ज्ञानशक्ती, मायक्रोन्यूट्रन, रूट मॅजिक आणि त्यानंतर बायोसमृद्धी 0-60-20 आता बायोसृष्टी चालू केलेलं आहे. तर तुम्हाला काय काय फरक जाणवला आहे आपल्या प्रॉडक्टमध्ये ते सांगा. जसं रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरायला लागल्यापासून प्लॉटमध्ये काय फरक जाणवला? आम्ही जसं रामा ॲग्रोटेकची खते वापरायला चालू केलेलं आहेत, तर उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे भरपूर. पहिला गेल्या वर्षी प्लॉट होता माझा, साधारण एकरी 15 टन आसपास निघाला होता, पण यावेळेस अपेक्षा आहे की 30-35 टन ॲव्हरेज निघेल एकरी. डबलच निघाल? हो, डबलच. कशामुळे बरं काय? रिझल्ट भरपूर चांगला आहे आणि सेटिंग भरपूर झालेलं आहे प्लॉटमध्ये. साधारण फळ काय किलोचं आहे आता हातात? साधारण फळ 3-3.5 किलो आसपास आहे. अजून साईज होत आहे याची. अजून किती दिवस लागेल आपलं प्लॉट निघायला? साधारण अजून 8 ते 10 दिवस लागतील या प्लॉटला निघायला हार्वेस्टिंगसाठी. साधारणतः या प्लॉटला आज 56 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता साईज 3 किलो, 3.5-4 किलो प्लस आहे. तर अजून पण आपलं साईजवरती काम हे 8 दिवसात होणार आहे. आणि तरी आपण या प्लॉटसाठी साईजसाठी आपण यांना बायोसृष्टी, रोडोके, सायझर हे सर्व आपण प्रोडक्ट आपण वापर करणार आहोत आणि नक्कीच याची साईजमध्ये अजून सुधारणा होईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या कलिंगड पिकामध्ये जर बदल घडवायचा असेल आणि चांगला रिझल्ट आणायचा असेल तर अवश्य एकदा रामा ॲग्रोटेक कंपनीचा खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.